हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर एखादी रिॲक्शन येत आहे तर रिॲक्शनमध्ये कोणी ना कोणी असेल। रिॲक्शनमध्ये दोन गोष्टी असतात, रिॲक्टंट असते, प्रोडक्ट असते। ते काय असते ते पण सांगतो, पण या रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये काही कंपाऊंड्स असतात, तर त्या कंपाऊंड्स विषयी आपल्याला माहिती पाहिजे। त्या कंपाऊंडचं नाव आपल्याला माहित पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर एखादा फॉर्म्युला दिसला तर त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे, किंवा एखादं जर नाव लिहिलेलं असेल तर त्या नावावरून तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहिता आलं पाहिजे। जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी येतील नाही तोपर्यंत तुम्ही एखादी केमिकल रिॲक्शन करू शकत नाही, बरोबर। म्हणजे नावं लक्षात असणं हे महत्त्वाचं आहे। मग आता नावं पाठ किती करसाल, खूप सारे कंपाऊंड आहेत, तर यांचे आपण नावं एवढे लक्षामध्ये ठेवू नाही शकत, पाठ करू नाही शकत। मग त्याच्यासाठी काही रूल असतात, तर ते रूल जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्ही एकदम इझिली काय करू शकता, कोणत्याही कंपाऊंडला नाव देऊ शकता, किंवा कोणत्याही नावावरून तुम्ही कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहू शकता। पण त्याच्या आधी मी इथे एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो। ते बेसिक गोष्ट हे आहे की आपण ॲटम कशाला म्हणतो, मॉलिक्यूल कशाला म्हणतो आणि कंपाऊंड कशाला म्हणतो ते आधी बघू आपण। त्याच्यानंतर कंपाऊंडचा फॉर्म्युला कसा काढायचा, कंपाऊंड आहे, मॉलिक्यूल आहे की ॲटम आहे, हे कसं ओळखायचं ते आता आपण बघू। तर सर्वात आधी बघा, आपल्याकडे मी इथं काही गोष्टी लिहित आहो। एक लिहित आहो ॲटम, त्यानंतर दुसरं लिहित आहो मी इथं मॉलिक्यूल, आणि तिसरं जे लिहित आहो मी ते आहे कंपाऊंड। अशा तीन गोष्टी आहेत। मग आता ह्या तीन गोष्टी ओळखायच्या कशा, डेफिनेशन नाही शिकवत मी त्याची, आता आपल्याला ते ओळखायचे कसे ते सांगतो मी तुम्हाला। ॲटम बघा, हा जो ॲटम असते हा ऑलवेज सिंगल असते। काय असते, ऑलवेज सिंगल। हा नेहमी तुम्हाला एकटा दिसेल। जर एकटा जर दिसला म्हणजे तो काय, ॲटम आहे। मग मॉलिक्यूल आणि कंपाऊंड काय असते, तर मॉलिक्यूलमध्ये काय असतात बघा, तर मॉलिक्यूलमध्ये काय असतात, टू ऑर मोर ॲटम्स, टू ऑर मोर ॲटम्स। तर मॉलिक्यूलमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स असतात। कंपाऊंड काय असते, तर कंपाऊंडमध्ये पण काय असतात, टू ऑर मोर ॲटम्स, टू ऑर मोर ॲटम्स। मग आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणणार की मॉलिक्यूल आणि कंपाऊंड आहे, दोघी तर सारखेच दिसत आहे आपल्याला की दोघांमध्ये पण टू ऑर मोर ॲटम्स आहेत, याच्यामध्ये पण टू ऑर मोर ॲटम्स आहेत। पण याच्यामध्ये एक फरक आहे। काय फरक आहे, तर मॉलिक्यूलमध्ये जे टू ऑर मोर ॲटम्स आहेत तर ते ॲटम्स याच्यामध्ये काय असतात, ते सेम पण असू शकतात किंवा ते ॲटम्स डिफरंट पण असू शकतात। असं जर असेल तर आपण त्याला मॉलिक्यूल म्हणणार। पण कंपाऊंडमध्ये फिक्स आहे। कंपाऊंडमध्ये काय फिक्स आहे, तर हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स नेहमी काय असतील, डिफरंट असतील। काय असतील, डिफरंट असतील। ॲटम्स जर डिफरंट असले तर आपण त्याला काय म्हणणार, कंपाऊंड म्हणणार। म्हणजे हे जे कंपाऊंड असते तर कंपाऊंडमध्ये टू ऑर मोर ॲटम्स आहेत जे डिफरंट आहेत। मॉलिक्यूलमध्ये जे टू ऑर मोर ॲटम्स आहेत ते सेम पण असू शकतात, डिफरंट पण असू शकतात। म्हणजे तुम्ही आणखी एक वाक्य इथं म्हणू शकता, तर हे जे कंपाऊंड्स आहेत तर सर्वचे सर्व कंपाऊंड्स काय असतात, मॉलिक्यूल असतात, कारण हे डेफिनेशन इकडे लागते, बरोबर। म्हणजे काय म्हणणार आपण, तर एक वाक्य तुम्ही इथं ध्यानात ठेवू शकता, ऑल कंपाऊंड्स आर मॉलिक्युल्स। सर्वचे सर्व कंपाऊंड काय असतात, मॉलिक्यूल असतात। हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पण सगळेचे सगळे मॉलिक्यूल कंपाऊंड असतात का, तर नाही। का, कारण बघा सगळेचे सगळे मॉलिक्यूल कंपाऊंड आहेत का, फक्त कोणते मॉलिक्यूल कंपाऊंड आहेत, ज्याच्यामध्ये डिफरंट ॲटम आहेत तेच फक्त कंपाऊंड, तेच मॉलिक्यूल फक्त काय आहेत, कंपाऊंड आहेत। जर सेम ॲटम असले त्याला कंपाऊंड म्हणणार का, आपण नाही म्हणणार। म्हणजे इथं एक वाक्य तुम्ही काय ध्यानात ठेवसाल, all molecules are not compound, all molecules are not compounds, all molecules are not compound। सर्वचे सर्व मॉलिक्यूल कंपाऊंड नाही आहेत, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। मग आता एक्झाम्पल वरून आपण त्याला समजवण्याचा प्रयत्न करू। ॲटम हा ऑलवेज सिंगल आहे असं सांगितलं, एकटा असते। एकटा असते म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलं H, हायड्रोजनचा ॲटम आहे, एक आहे। त्यानंतर मी लिहिलं समजा B म्हणजे बोरॉन, एकटा आहे। त्यानंतर समजा मी लिहिलं ॲल्युमिनियम, एकटा आहे, एकच आहे। हा दोन अल्फाबेट आहेत म्हणजे दोन नाही आहेत। ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय असते, AL असते, पहिला कॅपिटल दुसरा स्मॉल, बरोबर। पहिला कॅपिटल दुसरा स्मॉल असेल तर तो एकच आहे असं लक्षात ठेवा, हा एकटा आहे। त्यानंतर सोडियम म्हणजे Na, बरोबर, एकटाच आहे, पहिला कॅपिटल दुसरा स्मॉल। त्यानंतर पोटॅशियम आहे K। तर हे एकटे एकटे काढत आहोत आपण। त्यानंतर आपल्याकडे फ्लोरीन आहे,
एकटा आहे. जर एकटा असेल तर त्याला काय म्हणायचं, ॲटम म्हणायचं. बरोबर. जर एकटे एकटे जर दिसत असले तर त्याला काय म्हणणार आपण, ॲटम म्हणणार. मग मॉलिक्यूलमध्ये काय असते, तर मॉलिक्यूलमध्ये 2 or more ॲटम्स असतात, 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स, आणि जे सेम पण असू शकतात, डिफरंट पण असू शकतात. मग याचे 2 एक्झाम्पल पाहू आपण. तर याच्यामध्ये पहिला बघू आपण मॉलिक्यूल कोणता, ज्याच्यामध्ये काय आहेत, मॉलिक्यूलमध्ये सेम ॲटम्स आहेत, सेम ॲटम्स. मग सेम ॲटम्स असणारे मॉलिक्यूल कोणकोणते आहेत आपल्याजवळ, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे O2 आहे, याच्यामध्ये 2 आहेत, आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे तर 2 ऑक्सिजन आहेत, दोन्ही सारखे आहेत, दोन्हीचे दोन्ही कोण आहेत, ऑक्सिजन. किंवा O3, ओझोन म्हणतो आपण याला, तिन्हीचे तिन्ही कोण आहेत, ऑक्सिजन. किंवा H2, तर इथं हायड्रोजन आहेत दोन्हीचे दोन्ही. त्यानंतर आणखी गेलो तर P4, काय इथं P4, 4 फॉस्फरस आहेत, म्हणजे सेम ॲटम्स आहेत, चारीचे चारी काय आहेत, फॉस्फरस आहे. किंवा S8, 8 सल्फर आहेत. बरोबर. म्हणजे हे मॉलिक्यूल कसे, या मॉलिक्यूलमध्ये जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स कसे आहेत, सेम आहेत. त्यानंतर आणखी N2. बरोबर. तर हे पण काय, सेम ॲटमवाला काय आहे, हा मॉलिक्यूल आहे. दुसरी केस याच्यामध्ये, दुसरी केस काय आहे आपल्याजवळ, तर दुसरी केस आहे आपल्याजवळ मॉलिक्यूल, पण कोणते मॉलिक्यूल, तर ज्याच्यामध्ये काय आहेत, डिफरंट ॲटम्स आहेत, डिफरंट ॲटम्स. मग आता डिफरंट ॲटम्सवाले मॉलिक्यूल कोणते आहेत, जसं फॉर एक्झाम्पल मी घेतलं H2O. आता H2O मध्ये डिफरंट ॲटम आहेत, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे 2 पेक्षा जास्त आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तर 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, म्हणजे डिफरंट ॲटम्स आहेत, डिफरंट ॲटम्स आहेत तरी आपण त्याला मॉलिक्युलस म्हणतो. त्यानंतर CO, कार्बन मोनॉक्साईड, CO2, कार्बन डायऑक्साईड. बरोबर. त्यानंतर NH3, अमोनिया म्हणतो आपण याला. बरोबर. तर याच्यामध्ये डिफरंट ॲटम्स आहेत, कार्बन ऑक्सिजन आहे, कार्बन 2 ऑक्सिजन, नायट्रोजन 3 हायड्रोजन. बरोबर. त्यानंतर आणखी एक्झाम्पल लिहितो मी इथं CH4. बरोबर. तर हे पण काय आहे, मॉलिक्यूल आहे. कोणता मॉलिक्यूल आहे, ज्याच्यामध्ये डिफरंट ॲटम्स आहेत. त्यानंतर आणखी घ्यायचं असेल तर HCl काय येणार, मॉलिक्यूल येणार. त्यानंतर अजून घेतला तर H2SO4, हा पण काय आहे, मॉलिक्यूल आहे. NaCl हा पण काय आहे, मॉलिक्यूल आहे. डिफरंट ॲटम्स आहेत, ज्याच्यामध्ये डिफरंट ॲटम्स असतात त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, डिफरंट ॲटम जर असले तर आपण त्याला कंपाऊंड पण म्हणतो. म्हणजे डिफरंट ॲटमचे जे मॉलिक्यूल आहेत हे सगळेचे सगळे काय आहेत, कंपाऊंड आहेत. म्हणजे हे सर्व एक्झाम्पल तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर हेच लिहितो मी इथं. H2O आहे, CO आहे, CO2 आहे, NH3 आहे. त्यानंतर अजून लिहिला आपण CH4 लिहिला. त्यानंतर अजून HCl लिहिला. त्यानंतर H2SO4 लिहिला. बरोबर. H2SO4. त्यानंतर NaCl लिहिला. तर हे सर्वचे सर्व काय आहेत, कंपाऊंड आहेत. म्हणजे बघा बरं, सर्वचे सर्व कंपाऊंड तुम्हाला मॉलिक्यूलमध्ये दिसत आहेत, पण सर्वचे सर्व मॉलिक्यूल तुम्हाला कंपाऊंडमध्ये दिसत आहेत का, नाही दिसत आहेत. कारण हे बघा, हे जे मॉलिक्यूल आहेत ज्याच्यामध्ये सेम ॲटम्स आहेत हे कंपाऊंड आहेत का, तर नाही आहेत. तर हा फरक आहे कोणामधला, ॲटम, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मधला. आता तुम्हाला ॲटम कशाला म्हणतात, मॉलिक्यूल कशाला म्हणतात, कंपाऊंड कशाला म्हणतात हे ओळखता आलं पाहिजे. स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्त्वाचा पार्ट आहे जो मी तुम्हाला सांगितला. मग आता दुसरी जे स्टेप आहे आपली, ते दुसरी स्टेप आहे की आपल्याला कंपाऊंडचा फॉर्म्युला आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे H2O लिहिलं, CO लिहिलं. मग आता CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आहे, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, NH3 म्हणजे अमोनिया आहे, CH4 म्हणजे मिथेन आहे. त्यानंतर HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. बरोबर. त्यानंतर H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आहे, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आहे. म्हणजे मी काय करत आहोत, या फॉर्म्युल्यावरून त्याचे नाव सांगत आहोत. तर हे माझे पाठ आहेत. बरोबर. पण तुमचे पाठ नाही आहेत सर्वचे सर्व, तर तुम्हाला हे सांगता आले पाहिजेत. तर हे सांगता येण्यासाठी काही रूल्स आपल्याला बघायचे आहेत. किंवा मी असं म्हटलं मॅग्नेशियम क्लोराईड, तर आता मॅग्नेशियम क्लोराईड म्हटलं, तुम्हाला या मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ह्या गोष्टी लिहिण्यासाठी आपण काय करू, काही रूल्स आहेत, ते रूल्स आता बघू. तर बघा काय करू आपण, सर्वात आधी हे रूल्स बघायचे आहेत आपल्याला. आणि हे रूल्स एकदम इझिली तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. पण त्याच्या आधी, ते रूल बघण्याआधी आपल्याला काही बेसिक डेफिनेशन बघायचे आहेत 2. ज्याच्यामध्ये एक जे डेफिनेशन आहे तिचं नाव आहे कॅटायन, म्हणजे कॅटायन कशाला म्हणतो आपण. आणि दुसरी जे डेफिनेशन आहे आपल्याकडे ते आहे ॲनायन. आपण ॲनायन कशाला म्हणतो बघा. तर कॅटायन काय असतात आपल्यासाठी महत्त्वाचं, तर कॅटायन म्हणजे असतात पॉझिटिव्हली चार्ज आयन. कशाला म्हणतो आपण कॅटायन, पॉझिटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर आपण त्याला कॅटायन म्हणणार. मग ॲनायन काय असते, तर ॲनायन म्हणजे आहे निगेटिव्हली
चार्ज आयन, निगेटिव्हली चार्ज आयन, बरोबर, याला आपण ॲनायन म्हणणार. मग आता हे कॅटायन आणि ॲनायन तयार कसं होते, फॉर्मेशन त्याचं बघा. काय बघणार आहोत आपण, त्याचं फॉर्मेशन म्हणजे तयार कसं होते, कॅटायन कसं तयार होते. मग आता कॅटायन कसं तयार होत असते बघा, तर फॉर्मेशन कसं आहे, बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कॅटायन कसं तयार होते, बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲनायन कसं तयार होते, ॲनायनचं फॉर्मेशन कसं होते, तर ॲनायनचं जे फॉर्मेशन आहे ते कशा पद्धतीनं होते, तर ते होते बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे याच्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन गेन होतात म्हणजे घेतल्या जातात. आणि जर इलेक्ट्रॉन घेतले तर ॲनायन तयार होते, आणि जर इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे दिले तर काय तयार होते, कॅटायन तयार होते. म्हणजे कसं पहा, समजा फॉर एक्झाम्पल मी इथं सोडियम लिहितो Na. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2,8,1. आता हे तुम्हाला आलं पाहिजे, आता हे मी शिकवत बसत नाही, तुम्ही हे बघून घ्या. तर आपण जेव्हा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट किंवा पिरियॉडिक टेबल किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर हे जे युनिट शिकवतो त्यावेळेस आपण हे सर्वात आधी आपण हा जो पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा तो घेत असतो. तर तो बघून घ्या, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे. तर 2,8,1 हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचे असले तर अजून 7 इलेक्ट्रॉन पाहिजे, जे याला भेटतील नाही. मग त्याच्यामुळे हा काय करते, याच्याजवळचा एक इलेक्ट्रॉन लॉस करते, बरोबर. मग या Na जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे याच्यावर एक पॉझिटिव्ह येते, काय येते, एक पॉझिटिव्ह. आणि एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून इथं काय येणार, एक इलेक्ट्रॉन दाखवणार आपण, बरोबर. म्हणजे इथं एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. आता हा जो Na वर पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कॅटायन. म्हणजे हे Na पॉझिटिव्ह काय आहे, कॅटायन आहे, बरोबर. जे एक इलेक्ट्रॉन लॉस होऊन काय झालं, तयार झालं. दुसरी केस बघू, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती असते, 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2,8, किती येणार, 2,8,2 झाले 12. मग आता याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट कंप्लीट करायचे असले तर अजून याला 6 इलेक्ट्रॉन पाहिजे, जे याला भेटतील नाही कारण याच्याजवळ 2च आहेत. मग हा काय करते, याच्याजवळचे 2 इलेक्ट्रॉन लॉस करते. मग 2 इलेक्ट्रॉन लॉस केले की याच्यावरती 2 पॉझिटिव्ह येतात. 2 इलेक्ट्रॉन लॉस केले किती पॉझिटिव्ह येतात, 2 पॉझिटिव्ह. आणि ते 2 इलेक्ट्रॉन मी अशा पद्धतीनं दाखवले, बरोबर. तर यानं काय केले, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं, एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर एक पॉझिटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर 2 पॉझिटिव्ह. आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन. म्हणजे हे पण काय आहे, कॅटायन. म्हणजे अशा पद्धतीनं कॅटायनचं काय होते, फॉर्मेशन होते, बरोबर. मग हे फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे ॲनायन आहे. ॲनायन म्हणजे काय, तर ॲनायन म्हणजे असते निगेटिव्हली चार्ज आयन. मग निगेटिव्हली चार्ज आयन आहे आणि कसं तयार होते, बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन गेन करून तयार होते. मग इलेक्ट्रॉन गेन करून कशा पद्धतीनं तयार होते ते पहा. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे हायड्रोजन आहे किंवा हायड्रोजनच्या ऐवजी आपण घेऊ क्लोरीन आहे आपल्याजवळ. मग आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17, बरोबर. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7, 2 आणि 8 10 आणि 7 किती झाले, 17. याच्या लास्ट शेलमध्ये तुम्हाला 7 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. मग याला जर ऑक्टेट कंप्लीट करायची असेल तर 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. याच्याजवळ 7 आहेत आणि याला 1 पाहिजे, भेटते, बरोबर. म्हणजे हा काय करेल, प्लस 1 इलेक्ट्रॉन घेणार. आणि 1 इलेक्ट्रॉन जर यानं घेतला तर याच्यावरती काय झाला, निगेटिव्ह आला, बरोबर. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन घेते तेव्हा निगेटिव्ह येते, जेव्हा इलेक्ट्रॉन देते तेव्हा पॉझिटिव्ह येते. मग इथं इलेक्ट्रॉन घेतला, 1 घेतला म्हणून याच्यावर काय आला, 1 निगेटिव्ह आला. आणि निगेटिव्हली चार्ज आयन म्हणजे काय असते, ॲनायन असते. म्हणजे हा जो Cl निगेटिव्ह आहे याला काय म्हणणार आपण, ॲनायन म्हणणार. हे आपल्यासाठी महत्त्वाचं, Cl निगेटिव्ह ॲनायन आहे. दुसरी केस, जसं आपल्याकडे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 2,6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. आता बघा या ऑक्सिजनच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 6 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट जर कंप्लीट करायची असेल तर याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग याच्याजवळ 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉन भेटतील, बरोबर. म्हणजे प्लस काय करेल हा, 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेईल. मग आता यानं जर 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे याच्यावरती काय येतील, 2 निगेटिव्ह येतील, बरोबर. असे दाखवा. किंवा
दोन निगेटिव्ह तुम्ही असे दाखवले तरी चालतात किंवा तुम्ही असं दोन निगेटिव्ह असे पण दाखवले चालतात, बरोबर. सेम तसं इथं हे दोन पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही दोन पॉझिटिव्ह असे दाखवा किंवा दोन पॉझिटिव्ह तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, बरोबर. अशाही पद्धतीनं लिहू शकता, अशाही पद्धतीनं लिहू शकता. तर ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण ॲनायन म्हणत असतो. म्हणजे हे काय तयार झालं, ॲनायन. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याकडे कॅटायनचं फॉर्मेशन झालं आणि ॲनायनचं फॉर्मेशन झालं. तर एकदम बेसिक आहे. तर कॅटायन कशाला म्हणायचं, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असते, जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉननं तयार होते. ॲनायन काय असते, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असते आणि जे गेन ऑफ इलेक्ट्रॉननं तयार होते. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे आता आपण काय करणार, असं आता एवढं काढत बसणार नाही आपण. आता मी तुम्हाला एक लिस्ट करून देतो. त्या लिस्टवरून तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. जसं एक पॉझिटिव्हवाले कोणकोणते आहेत, दोन पॉझिटिव्हवाले कोणकोणते आहेत, तीन पॉझिटिव्हवाले कोणकोणते आहेत. तर हे लिस्ट सांगतो मी तुम्हाला आणि त्या लिस्टवरून आपण ते लक्षामध्ये ठेवू. आता तर सर्वात आधी तर आपण लिस्ट देऊ कॅटायनची आणि या कॅटायनच्या लिस्टमध्ये एक पॉझिटिव्हवाले, दोन पॉझिटिव्हवाले आहे ना, अशा पद्धतीनं आपण लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तर बघा अशाच पद्धतीनं त्यांचं फॉर्मेशन होते. मग आता आपल्याला सर्वात पहिले दिलेलं आहे, तर लिस्ट बघणार आहोत आपण कोणाची, लिस्ट ऑफ कॅटायन. कॅटायनची लिस्ट आहे, बरोबर. मग कॅटायनची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊ पहिले एक पॉझिटिव्हवाले. एक पॉझिटिव्हवाले काय येणार, तर सर्वात पहिले आहे आपल्याजवळ H पॉझिटिव्ह. सर्वात पहिले H पॉझिटिव्ह आणि H पॉझिटिव्हला म्हणतो आपण हायड्रोजन. काय म्हणतो याला, हायड्रोजन. H पॉझिटिव्हला काय म्हणतो, हायड्रोजन. पहिला. दुसरा आहे आपल्याजवळ Li पॉझिटिव्ह. Li पॉझिटिव्ह म्हणजे आहे लिथियम. Li पॉझिटिव्ह म्हणजे इथियम. तिसरं Na पॉझिटिव्ह. Na पॉझिटिव्हला म्हणतो आपण सोडियम. Na पॉझिटिव्ह म्हणजे काय आहे, सोडियम. त्यानंतर K पॉझिटिव्ह. K पॉझिटिव्हला म्हणतो आपण पोटॅशियम. K पॉझिटिव्ह म्हणजे काय आहे, पोटॅशियम, बरोबर. त्यानंतर अजून जर आपण समोर गेलो तर आपल्याकडे आहे Cu पॉझिटिव्ह. कोण आहे, Cu पॉझिटिव्ह. याला म्हणतो आपण क्युप्रस. काय म्हणतो याला, क्युप्रस. Cu पॉझिटिव्हला काय म्हणतो आपण, क्युप्रस. तर हे एक पॉझिटिव्हवाले लिहिले आपण इथं, महत्त्वाचे आहेत एक पॉझिटिव्हवाले. एक पॉझिटिव्ह जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार, इथं Cu वरती क्युप्रस म्हणणार, बरोबर. मग तसंच मी इथं आता काही दोन पॉझिटिव्हवाले लिहितो, बरोबर. तर दोन पॉझिटिव्हवाल्याचं पहिलं एक्झाम्पल, आणखी काही लिहू पण त्याच्या आधी थोडे थोडे पाहून घेऊ. तर बघा दोन पॉझिटिव्हमध्ये आपल्याकडे आहे सर्वात आधी Be2 पॉझिटिव्ह. याचं नाव आहे बेरिलियम. काय नाव आहे याचं, बेरिलियम. त्यानंतर दुसरा आहे आपल्याजवळ Mg2 पॉझिटिव्ह आणि Mg2 पॉझिटिव्हला म्हणतो आपण मॅग्नेशियम. त्यानंतर आहे आपल्याजवळ Ca2 पॉझिटिव्ह आणि Ca2 पॉझिटिव्हला म्हणतो आपण, असे दोन पॉझिटिव्ह लिहितो, सोपं जाईल ध्यानात ठेवायला, दोन पॉझिटिव्ह, बरोबर. तर Ca2 पॉझिटिव्हला काय म्हणतो आपण, कॅल्शियम म्हणतो. Ca2 पॉझिटिव्ह काय आहेत, कॅल्शियम. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल Cu2 पॉझिटिव्ह. तर Cu2 पॉझिटिव्हला म्हणतो आपण क्युप्रिक किंवा कॉपर. क्युप्रिक किंवा काय म्हणतो आपण त्याला, कॉपर. बघा Cu वर एक पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला क्युप्रस म्हणतो, पण Cu वर जर दोन पॉझिटिव्ह असले तर आपण त्याला काय म्हणतो, क्युप्रिक म्हणतो किंवा कॉपर म्हणतो. पुढचं बघा पाचवं एक्झाम्पल आपल्याजवळ आहे Fe2 पॉझिटिव्ह आणि Fe जर दोन पॉझिटिव्ह असले तर आपण याला फेरस म्हणतो. काय म्हणतो याला, फेरस. Fe वर दोन पॉझिटिव्ह असले तर फेरस म्हणतो आपण, बरोबर. आता याच्यानंतर आणखी जर पुढे गेलो आपण तर आता तीन पॉझिटिव्हवाले पाहू. मग तीन पॉझिटिव्हमध्ये सर्वात आधी आहे आपल्याजवळ एक आहे आपल्याजवळ ॲल्युमिनियम आणि त्याच्यावरती किती पॉझिटिव्ह, तीन पॉझिटिव्ह. नाव आहे याचं ॲल्युमिनियम. Al वरती जर तीन पॉझिटिव्ह असले तर त्याला काय म्हणायचं, ॲल्युमिनियम म्हणायचं. दुसरं आहे आपल्याजवळ Fe, त्याच्यावर तीन पॉझिटिव्ह. तीन पॉझिटिव्हला मी शॉर्टकटमध्ये असं लिहितो 3+, याला पण असं लिहितो 3+. आणि असं जर असेल तर आपण त्याला फेरिक म्हणतो किंवा त्याला आपण आयरन म्हणतो, बरोबर. Fe वर तीन पॉझिटिव्ह असले त्याला फेरिक म्हणायचं किंवा आयरन म्हणायचं. त्याच्यानंतर बघा दोन पॉझिटिव्हमध्ये आपण आणखी एखादं बघू, जसं Zn आहे. Zn वर दोन पॉझिटिव्ह आहेत आणि Zn वर जर दोन पॉझिटिव्ह असले तर आपण त्याला काय म्हणतो, झिंक म्हणतो. हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर तीन पॉझिटिव्ह आले, Al वर तीन पॉझिटिव्ह, त्यानंतर Fe वर
3 पॉझिटिव्ह, बरोबर. व 1 पॉझिटिव्हमध्ये हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्युप्रस आहे, बरोबर. तर हे थोडीफार लिस्ट मी तुम्हाला देतो, या लिस्टचा तुम्हाला फायदा होईल. आणखी पण काही आहेत, पण आता सध्याचे तुम्ही एवढे करा, जेव्हा जिथं काम पडेल आपल्याला चॅप्टरमध्ये तिथं आपण ते सांगत जाऊ. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे 1 पॉझिटिव्ह वाले सांगितले आपण, 2 पॉझिटिव्ह वाले सांगितले, 3 पॉझिटिव्ह वाले सांगितले. हे कोणाची लिस्ट आहे? तर हे कॅटायनची लिस्ट आहे. मग अशीच लिस्ट आपल्याला कोणासाठी करायची आहे? ॲनायनसाठी करायची आहे. तर ते पाहू आता. तर ॲनायन कोणकोणते आहेत आपल्याजवळ? ॲनायनची लिस्ट करू आपण. तर बघा, सर्वात आधी लिस्ट ऑफ ॲनायन बघणार आपण आता. लिस्ट ऑफ ॲनायन. आता ॲनायनची लिस्ट करायची आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये पण आपण असंच करू, 1 निगेटिव्ह वाला ॲनायन, 2 निगेटिव्ह वाला ॲनायन, 3 वालं, बरोबर, 4 वालं, असं काही असेल तर बघू आपण. तर बघा, सर्वात पहिलं जे आहे ते आहे H वर निगेटिव्ह. जर H वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणतो हायड्राइड. काय म्हणतो त्याला? हायड्राइड. H वर निगेटिव्ह असेल तर हायड्राइड. त्यानंतर दुसरं F वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणतो फ्लुराईड. काय म्हणतो त्याला आपण? फ्लुराईड. त्याच्यानंतर तिसरं Cl वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला काय म्हणतो? क्लोराईड. त्यानंतर चौथं, त्यानंतर Br वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणतो ब्रोमाइड. त्यानंतर I वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणतो आयोडाईड. I वर निगेटिव्ह असेल तर काय म्हणतो आपण त्याला? आयोडाईड. महत्त्वाचं आहे आयोडाईड, बरोबर. त्यानंतर अजून आपल्याकडे आहे, जर OH वर निगेटिव्ह असेल, कशावर? OH वर, तर आपण त्याला काय म्हणतो? हायड्रॉक्साईड म्हणतो, बरोबर. OH वर निगेटिव्ह असेल तर हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर आता हे झाले 1 वाले. तसेच आपण आता 2 वाले बघू, ज्याच्यावर 2 निगेटिव्ह आहे. तर 2 निगेटिव्हमध्ये सर्वात आधी आहे आपल्याजवळ O, ज्याच्यावर 2 निगेटिव्ह, त्याला म्हणतो आपण ऑक्साईड. त्यानंतर दुसरा आहे आपल्याजवळ S, त्याच्यावर 2 निगेटिव्ह, त्याला म्हणतो आपण सल्फाईड, बरोबर. तर O वर 2 निगेटिव्ह ऑक्साईड, सल्फरवर 2 निगेटिव्ह काय असते? सल्फाईड. आणि सहसा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर यांच्या शेवटी तुम्हाला ID दिसते. काय दिसते? ID. आता सर्वांच्या शेवटी नसते, पण मॅक्झिमम जर बघितले तुम्ही तर त्यांच्या शेवटी तुम्हाला काय दिसेल? ID दिसेल. त्याच्यानंतर पुढचं बघा, त्यानंतर आहे तुमच्याजवळ CO3 2 निगेटिव्ह आहे ना, CO3 2 निगेटिव्ह. असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कार्बोनेट. काय म्हणतो याला? कार्बोनेट. CO3 वरती 2 निगेटिव्ह काय असते? कार्बोनेट. आता मी काय करतो पुढे, हा जो CO3 आहे याच्या आधी H लावतो, म्हणजे HCO3 केलं, आणि एक H लावला म्हणून एक निगेटिव्ह कमी करतो, म्हणजे एकच निगेटिव्ह आहे. आणि जेव्हा तुम्ही या CO3च्या आधी H लावता, तर H लावला म्हणजे त्याला बाय म्हणायचं, आणि CO3 म्हणजे काय होतं? कार्बोनेट. म्हणजे याचं नाव काय झालं? बाय कार्बोनेट. काय नाव झालं याचं? बाय कार्बोनेट. तसंच पुढे बघा, समजा आपल्याकडे SO4 आहे, याच्यावर 2 निगेटिव्ह आहेत, SO4 वर 2 निगेटिव्ह, याला म्हणतो आपण सल्फेट. SO4 वर 2 निगेटिव्ह काय येणार? सल्फेट. मग आपण काय करू, त्याच्या आधी एक H लावू. मग त्याच्या आधी जर तुम्ही H लावला तर काय होणार? HSO4. आणि एक H लावला म्हणून काय करायचं? एक निगेटिव्ह कमी करायचं. मग H लावला म्हणून बाय, आणि SO4 म्हणजे काय? सल्फेट. म्हणजे नाव काय झालं याचं? बाय सल्फेट. पुढचं बघा, जसं आपल्याकडे आहे SO3, त्याच्यावर 2 निगेटिव्ह, बरोबर. SO4 वर 2 निगेटिव्ह असेल तर सल्फेट, आणि SO3 वर 2 निगेटिव्ह असेल तर आपण त्याला काय म्हणतो? सल्फाईट म्हणतो. काय म्हणतो त्याला? सल्फाईट, बरोबर. मग त्याच्या आधी जर H लावला तर काय होणार? HSO3. एक H लावला म्हणून एक निगेटिव्ह कमी करा, H लावला म्हणून काय म्हणणार? बाय, आणि काय येणार? सल्फाईट. म्हणजे नाव काय झालं याचं? बाय सल्फाईड. हे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. मग हे झाले 2 निगेटिव्ह वाले, 1 निगेटिव्ह वाले. आता बघू आपण 3 निगेटिव्ह वाले. मग 3 निगेटिव्ह वाले आपल्याकडे पहिलं एक्झाम्पल आहे, याच्याजवळ N, आणि N वरती आहेत आपल्याजवळ 3 निगेटिव्ह, आणि N वरती जर 3 निगेटिव्ह असले तर आपण त्याला म्हणतो नायट्राईड. काय म्हणतो त्याला? नायट्राईड. N वरती 3 निगेटिव्ह, नायट्राईड. त्यानंतर दुसरं आहे आपल्याजवळ P, आणि त्याच्यावर 3 निगेटिव्ह, याला म्हणतो आपण फॉस्फाईड. काय म्हणतो याला? फॉस्फाईड. P वरती 3 निगेटिव्ह, फॉस्फाईड. त्याच्यानंतर पुढचं आहे PO4, आणि त्याच्यावरती 3 निगेटिव्ह. PO4 वरती जर 3 निगेटिव्ह असले तर आपण त्याला म्हणतो फॉस्फेट. काय म्हणतो त्याला? फॉस्फेट. PO4 वरती 3 निगेटिव्ह, फॉस्फेट. त्यानंतर पुढचं आहे आपल्याजवळ PO3, आणि त्याच्यावर 3 निगेटिव्ह. PO3 वर जर 3 निगेटिव्ह असले तर आपण त्याला काय म्हणतो? फॉस्फाईट. काय म्हणतो त्याला? फॉस्फाईट. म्हणजे बघा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल, इथं 4 ऑक्सिजन आहेत, फेट 8 आहे शेवटी.
3 ऑक्सिजन आहेत, 8 आहे शेवटी, बरोबर. सेम तसंच 4 ऑक्सिजन आहेत, 8 आहे, 3 ऑक्सिजन आहे, 8 आहे, बरोबर. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. 4 ऑक्सिजन असेल तर इथं 8 आणि 3 ऑक्सिजन असले तर 8, बरोबर. कोणासाठी आहे हे? सल्फेट, सल्फाईड, त्यानंतर फॉस्फेट आणि फॉस्फाईडसाठी. 3 निगेटिव्ह आले, म्हणजे 1 निगेटिव्ह वाले पण सांगितले मी तुम्हाला, 2 निगेटिव्ह वाले सांगितले, त्यानंतर 3 निगेटिव्ह वाले सांगितले. अजून जर तुम्हाला बघायचं असेल तर एक आहे आपल्याजवळ NO3 आणि एक आहे NO2. हे 2 महत्त्वाचे आहेत तुमच्यावर बघा. तर ते मी इथं लिहितो, या लिस्टमध्ये आहेत ते. तर 9 नंबर झाला, 10 नंबर. एक आहे आपल्याजवळ NO3, त्याच्यावर निगेटिव्ह. त्यानंतर पुढचा आहे आपल्याजवळ NO2, त्याच्यावर निगेटिव्ह. तर NO3 वर जर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणतो नायट्रेट. काय म्हणतो त्याला? नायट्रेट. आणि NO2 वर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला काय म्हणतो? नायट्राईट. काय म्हणतो त्याला? नायट्राईट. NO3 वर निगेटिव्ह नायट्रेट, NO2 वर निगेटिव्ह नायट्राईट. तर हे 1 निगेटिव्ह आले, हे 2 निगेटिव्ह आले आणि हे 3 निगेटिव्ह आले. तर बघा, जोपर्यंत तुम्ही हे प्रॅक्टिस करणार नाही, तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे. जसं 1 निगेटिव्ह आहे, मग 1 निगेटिव्हमध्ये कोण कोण येतात? मग येतात हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, बरोबर. OH आहे, हायड्रॉक्साईड, बायकार्बोनेट, बायसल्फेट, बायसल्फाईड. नावं पण ध्यानात ठेवायचे आहेत. H म्हणजे हायड्रोजन नाही आहे आता, H म्हणजे हायड्राईड आहे, कारण निगेटिव्ह आहे. F निगेटिव्ह फ्लोराईड, Cl निगेटिव्ह क्लोराईड, Br निगेटिव्ह ब्रोमाइड, I निगेटिव्ह आयोडाईड, OH निगेटिव्ह हायड्रॉक्साईड, HCO3 निगेटिव्ह बायकार्बोनेट, HSO4 निगेटिव्ह बायसल्फेट, HSO3 निगेटिव्ह बायसल्फाईड, O डायनिगेटिव्ह ऑक्साईड, S डायनिगेटिव्ह सल्फाईड, CO3 डायनिगेटिव्ह कार्बोनेट, SO4 डायनिगेटिव्ह सल्फेट, SO3 डायनिगेटिव्ह सल्फाईड. त्यानंतर NO3 निगेटिव्ह नायट्रेट, NO2 निगेटिव्ह नायट्राईट. म्हणजे बघा, इथं ऑक्सिजनची संख्या जास्त आहे 8, इथं ऑक्सिजनच्या संख्या कमी आहे 8. संख्या जास्त आहे 8, संख्या कमी आहे ऑक्सिजनची 8. सेम तसंच आहे, संख्या जास्त आहे ऑक्सिजनची 8, इथं कमी आहे ऑक्सिजनची संख्या 8. त्यानंतर हा N3 निगेटिव्ह नायट्राईट, P3 निगेटिव्ह फॉस्फाईड, PO4 3 निगेटिव्ह फॉस्फेट, त्यानंतर PO3 3 निगेटिव्ह काय झालं? फॉस्फाईड. म्हणजे आता आपण काय केलं, ह्या लिस्ट तयार केल्या कॅटायन्स आणि ॲनायनच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण कॅटायन कशाला म्हणतात, ॲनायन कशाला म्हणतात, ॲटम, मॉलिक्युल, त्याच्यासोबत कंपाऊंड काय असतात ते बघितलं, आणि सोबतच कॅटायनची लिस्ट आणि ॲनायनची लिस्ट बघितली. दोन्ही पण लिस्ट तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. जोपर्यंत ह्या लिस्ट तुमच्या प्रिपेअर नसतील, तुम्हाला कंपाऊंडचे नावं देता येणार नाहीत, बरोबर, किंवा नावावरून तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येणार नाही. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण तेच काम करणार आहोत. नावावरून फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यावरून काय लिहिणार आहोत? नाव लिहिणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या लिस्ट प्रिपेअर करायच्या आहेत. जेवढे तुमचे कंपाऊंड प्रिपेअर होतील तेवढे करा, आणि बाकीचे जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा ते बाकीचे राहिलेले प्रिपेअर होऊन जातील. तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा.